हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाव आर यू? मुक्त संचारमध्ये सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येणारं नूतन वर्ष सगळ्यांनाही भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायक जावं आणि हे पुढचं वर्ष अतिशय सुखासमाधानात जावं. तर मंडळी, आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आजपर्यंतचा जर या मालिकेचा आढावा घ्यायचा झाला तर आपल्याकडून काही फारशी समाधानकारक कामगिरी झालेली नाही आहे. 2-1 आपण पिछाडीवर आहोत. शेवटची सिडनीचीच टेस्ट मॅच शिल्लक आहे, जी उद्या सुरू होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये जिंकणं हे आपल्याला म्हणजे आता अनिवार्य किंवा क्रमप्राप्त आहे. कारण हे जिंकलं तरच आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं हा आउट ऑफ क्वेश्चन आहे. आपण रिटर्न करू शकतो, ते सुद्धा ही जर कसोटी सिडनीची आपण जिंकली तर, अन्यथा नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण गेली. मग दुसरी गोष्ट, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एंट्री जवळजवळ आता अशक्य आहे. त्यामुळे त्याचा फारसा विचार न करता आपण आपल्या खेळाडूंनी पुढचा जो कसोटी सामना आहे त्याच्यावर जास्त भर देऊन तो कसा जिंकता येईल ह्याकडे लक्ष द्यायला हवं. तर मेलबर्नची कसोटी अतिशय उत्कंठावर्धक झाली. मेलबर्नच्या कसोटीचा रिझल्ट अनिर्णित असा असला असतं तर आपल्याला जास्त बरं वाटलं असतं, कारण तोच योग्य रिझल्ट असला असता. अतिशय तुल्यबळ खेळले दोन्ही संघ, खूप छान खेळले. पण शेवटी ऐन वेळेला बाजी मारली ते ऑस्ट्रेलियाने. शेवटच्या क्षणी चुका करण्यामध्ये आपला संघ आघाडीवर होता आणि आपण हारलो. आता मेलबर्नच्या मॅचचा विचार जर करायला झाला तर 2 टर्निंग पॉईंट्स होते. पहिला जो टर्निंग पॉईंट होता त्या टर्निंग पॉईंटमुळे आपण मॅच जो जिंकू शकत होतो ती लांब गेली. जेव्हा 91 धावांवर 6 गडी बाद होते ऑस्ट्रेलियाचे आणि बुमराह सेकंड इनिंगमध्ये जबरदस्त स्पेल टाकत होता, त्यावेळेला आकाशदीपच्या गोलंदाजीवर मला वाटतं आपल्या यशस्वीकडून एक झेल सुटला लबुशेनचा. तो झेल जर घेतला असता तर त्यांचा धावफलक तेव्हा झाला असता 7-97 आणि 7-97 या धावफलकानंतर आपल्याला चेस करायला 250, 250 वगैरे जर धावा मिळाल्या असतं तर आपण करू शकलो असतो. मग तो जो पहिला टर्निंग पॉईंट आहे तिथे आपली मॅच जिंकायची संधी गेली. दुसरा टर्निंग पॉईंट शेवटच्या दिवशी 3 विकेट लंच टेस्ट सेशनपर्यंत गेल्या. त्यानंतर लंच ते टी हा जो सेशन होता तो सेशन आपला पंत आणि दोघांनी मिळून व्यवस्थित खेळून काढला होता. तेव्हा असं वाटत होतं की आता हा सामना आपण वाचवतो की काय, कारण कसं होतं, रोहित गेला होता, विराटही गेला होता, त्यानंतर राहुलसुद्धा गेला होता. मग आता हे जी जोडी मैदानात होती त्यांचं काम होतं की खेळून काढणे. त्याप्रमाणे पंत सुरुवातीला रोहित, त्यानंतर रोहित बरोबर आणि त्याच्या साथीला होता जयस्वाल तर अतिशय जबरदस्त खेळत होता. जयस्वाल आणि पंत या जोडीने लंच आणि टी सेशन जेव्हा खेळून काढला तेव्हा असं वाटलं की आता बहुतेक सामना आपण वाचवणार. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या पुढच्या सेशनला ट्रॅव्हिस हेडला फटकवायचा मोह काय आवडला नाही याला. पंतला चुकीचा फटका मारला, मिड विकेटला ऑन साईडला बाउंड्री लाईनवर कॅच दिली, त्याची विकेट गेली आणि असं झालं ना की या ओपन द डोअर्स फॉर ऑस्ट्रेलिया. धडाधड विकेटच पडत गेल्या. मला वाटतं काहीतरी 21 ओव्हरमध्ये उरलेल्या 7ही विकेट गेल्या आणि जो सामना आपण जिंकू शकत होतो तो आपण जिंकू शकलो नाही. जो सामना आपण ड्रॉ करू शकत होतो तो ड्रॉ करू शकलो नाही, हारलो. पर्यायाने असं झालं आता की सिडनीची मॅच जिंकण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आता रोहितचा आणि विराटचं अपयश याविषयी काही बोलण्यात काही पॉईंट नाही, खूप चर्चा झालं आहे त्याच्यावर. तरी पण असं आहे, दोघेही महान खेळाडू आहेत, त्यामुळे रोहितला एक संधी नक्कीच द्यायला हवी. सिडनीची मॅच त्यांनी खेळायला हवी आणि नुसतं असंच नाही तर सिडनीची मॅच चांगली खेळून त्यांनी आपल्याला जिंकून पण द्यायला हवी, ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, तीच मी व्यक्त करतो. बघूया काय होतं आहे. पण आता आत्तापर्यंत जो खेळ पाहता मला नाही वाटत काय आपलं फारशा अपेक्षा आपण ठेवूया. आता बघा, 2024 हे जे वर्ष होतं त्याची सुरुवात आपल्याला फार चांगली झाली होती. पण शेवट अतिशय वाईटच झाला शेवट. तसं या दोघांचा फॉर्मचा झगडा चालूच होता, विराट आणि रोहित.
पण कसं आहे, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ते व्यवस्थित चालवत होते, पण कसोटी सामन्यात त्यांचा झगडा चालूच होता. आणि दुसरं म्हणजे न्यूझीलंड बरोबरचे जे व्हाईट वॉश झाला, तिथून आपल्याला जी उतरती कळा लागली टेस्ट मॅचची याला, ती अजून कंटिन्यू आहे. ठीक आहे, आता असं आपण आशा करूया की 24 संपलं, नवीन वर्ष जे सुरू होत आहे ते नवीन वर्ष आपल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येईल. आता सामना होत आहे सिडनीला. सिडनीचा सामना हा पिंक टेस्ट मॅच असणार आहे. पिंक टेस्ट मॅच म्हणजे असं आहे की ग्लेन मॅग्राची जी कॅन्सर फाउंडेशन आहे, त्या कॅन्सर फाउंडेशनला मदत करण्यासाठी हा सामना आयोजन होतं. आणि सगळं तुम्हाला ग्राउंड उद्यापासून 3-5 दिवस सगळं पिंक दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा परिधान आणि तिथं जास्तीत जास्त रंग सगळं पिंक दिसणार आहे. हे पिंक कसोटी असं संबोधलं जातं. तो आता उद्यापासून सुरू होतो आहे. आपले लोक असं म्हणतात की सिडनी जिंकणार. पण आता खरं जर तसं पाहिलं ना मंडळी, तर सिडनीचं जरी रेकॉर्ड पाहिलं तरी आपल्याला फारसं फेवरेबल नाही आहे. आत्तापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यामध्ये सिडनीमध्ये आपण एकच सामना जिंकलो आहे आणि बाकीचे हारलो आहे. तर पण सिडनीचं ग्राउंड फिरकीला साथ देतं. बघूया उद्या काय होतं आहे. आता ड्रेसिंग रूममध्ये काय फारशा चांगल्या घडामोडी घडलेल्या नाही आहेत. गौतम गंभीर आपल्या प्लेयर्सवर वैतागला आणि इनफ इज इनफ, 6 महिने मी तुम्हाला संधी दिली, आता इथून पुढे मी जसा म्हणेल तसाच खेळ व्हायला पाहिजे, असं काही कानावर येत आहे. खरं तर ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी बाहेर यायला नको, पण काय सोशल मीडियाच्या जमान्यात कानावर येत आहे. खरं काय खोटं काय देव जाणे, असं काही काही येत आहे कानावर. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला घ्यायचं होतं गौतम गंभीरला. खरं चांगली होती आयडिया ती, कारण एक बाजू लढून धरून खेळणार दुसरं कोणी नाहीच आहे. चेतेश्वर पुजारा असता तरी कदाचित काहीतरी फरक पडला असता सामन्याच्या रिझल्टमध्ये. दुसरी गोष्ट ग्लेन मॅग्राने काल अगदी म्हणजे धडधडीत सांगूनच टाकलं की बुमरा होता म्हणून या मालिकेत थोडी तरी चुरस निर्माण झाली, नाहीतरी आपण ऑस्ट्रेलियाने व्हाईट वॉशच केला असता. आता काय तो म्हणाला, अगदी तटस्थपणे विचार केला तर होय बाबा असेल तसंही असं म्हणायला लागतं. ठीक आहे, बघूया. शेवटचा सामना आहे. विराट आणि रोहितची अखेरची संधी आहे. आता संघनिवडीच्या बाबतीत म्हटलं तर आकाशदीप इंजर्ड आहे असं कळतंय. आकाशदीपच्या ऐवजी मग आता प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळते का सिडनी स्पिनर ग्राउंड असल्यामुळे तनुष कोटियानला संधी मिळते हे पाहायला लागेल. त्यानंतर पंतला काढून ध्रुव जुरेली आत येतो का, अशा काही काही चर्चा चालू आहेत. बघूया काय होतं ते होतं. शेवटी आता बघणं आणि पाहणं या पलीकडे आपल्या हातात काही नाही आहे. आपण आशा करूया उद्यापासून सुरू होणारा सिडनीचा सामना भारत जिंकेल आणि निदान या वर्षाची सुरुवात तरी नक्की चांगली करेल. सो मंडळी, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. अँड टिल देन